नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्र, आता आपण आहोत सांगवीमध्ये PWD मैदान. या ठिकाणी कालपासून पवनाथडी जत्रा सुरू झालेली आहे. या जत्रेमधले काही क्षणचित्र मी आपल्याला दाखवणार आहे. मित्रांनो, हे आहे पवनाथडी जत्रा, याचं मुख्य प्रवेशद्वार आणि आज आपण गर्दी बघतोय. आज दुसरा दिवस आहे. या जत्रेचा प्रवेश सगळ्यांसाठी फ्री आहे, मात्र गर्दीचं नियोजन करून तुम्हाला या ठिकाणी यावं लागणार आहे. या ठिकाणी सुरुवातीलाच आपण बघतोय पुणेकर, महाराष्ट्रातले प्रसिद्ध नगारा वादक, सणचौकडा वादक, पाचंग बंधूंचा या ठिकाणी आपण नगारा आहे. प्रवेशद्वारापाशीच हा नगारा आपण बघत आहोत. मित्रांनो, पवनाथडी जत्रेमध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला वासुदेव नगारखान्यानंतर वासुदेव या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. आणि त्या ठिकाणी शेजारीच जोकर आहे. लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असलेला हा जोकर आपण या ठिकाणी बघत आहोत. आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला हे सर्व जनरल स्टॉल्स आहेत, ज्या ठिकाणी खरेदीसाठी आपल्या वेगवेगळ्या वस्तू याचा आनंद आपण घेऊ शकणार आहात. थोडं आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी जागरण गोंधळ पार्टी आपण बघत आहोत. या ठिकाणी आपण महानगरपालिकेचा एक स्टॉल आहे, जे पथनाट्य पद्धतीने आपल्याला घनकचरा आणि ओला कचरा, सुका कचरा याची माहिती जी आहे आपल्याला देत आहेत. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इशारे करून जे निरोप एकमेकांना पोचवले जायचे, आपले गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख होते ते प्रमुख हे सर्व गुप्तहेरमध्ये जे 12 बलुतेदार होते त्यांच्यापैकी हा एक ग्रुप आहे जो करबल्ली भाषा आणि आपली ही कला आपल्याला दाखवतात आहे. या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत आपले कलाकार ज्ञानेश्वर राजेंद्र वाडेकर आपल्या बरोबर आहेत, जे आपल्या इशाऱ्यानुसार आपल्याला ती नावं तिथं कळवणार. आपण त्यांना नाव सांगूयात आणि ते तिकडनं ओळखणार आहेत. राजेश माने माझं नाव आहे. हे आता तुम्ही इशाऱ्यामध्ये कसं दाखवताय ते मला दाखवा. राजेश माने या दादांनी आई अंबाबाई चरणी, छत्रपती शिवरायांचरणी अखंड बलिदान असे केलं आहे. मित्रांनो, यांनी इकडनं इशारा केला, यांनी इकडनं ओळखलेलं आहे आणि आता आपण यांचा गोंधळ बघूया.
देवीचे गोंधळी गोंधळी ना आम्ही देवीचे गोंधळी आईचा गोंधळ नवाचे हरिनाम संभळ आईचा गोंधळ नवाचे हरिनाम संभळ मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक प्रकल्प आपण बघतोय जो निर्माल्य आपण तयार होतात म्हणजे फुलं असतील गणेशोत्सवाच्या काळात असतील किंवा इतर वेळेस असतील यापासून जे आपण निर्माल्य गोळा करतो त्याच्यामध्ये फुलं वगैरे आहेत या सर्वांपासून या ठिकाणी अशा पद्धतीने अगरबत्ती जी आहे सेंटेड अगरबत्त्या तयार केल्या जातात हे या ठिकाणी आपण डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आहे वेगवेगळ्या फुलांमधनं वेगवेगळ्या फ्लेवर वेगवेगळ्या सेंटच्या अगरबत्ती आपण या ठिकाणी बघू शकतो इथं फुलं पण ठेवलेली आहेत कोणत्या फुलांपासून कोणती अगरबत्ती तयार केली गेलेली आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे सर्व या प्रकल्पाचे सर्व जे लोक आहेत ते या ठिकाणी आहेत त्यांचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत परंतु आता ही एक ओळख आपल्यापर्यंत आलेली आहे की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत हे सर्व तयार केलेल्या अगरबत्ती ज्या आहेत ह्या विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत अगरबत्ती आहे धूप आहेत कापूर आहे वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी आपण खरेदी करू शकणार आहात पावनाथडी जत्रेला जर आपण आलात तर एकदा नक्की या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बैल जोडी आपली जी आहे ही या ठिकाणी बघायला मिळणार आहे ही बैल जोडी आपल्याला या ठिकाणी फोटो काढण्यासाठी उपलब्ध आहे या ठिकाणी मस्तपैकी आपण फोटो सेशन करू शकणार आहात तसंच या ठिकाणी गाय वासरूर सुद्धा आहे मस्तपैकी त्याचा जो आपला झोपडी आहे गोठा आहे त्या गोठ्यामध्ये या ठिकाणी गाय वासरूर सुद्धा आहे याच्या ठिकाणी आपण फोटो काढू शकणार आहात या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रोहिणी टी सप्लायर्स यांचा मोफत टी स्टॉल आहे आतमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी चहा प्या आणि मग आतमध्ये जावा त्याचप्रमाणे यांचा जो चहापत्ती आहे ही विक्रीसाठी सुद्धा आहे ती आपण खरेदी करू शकणार आहात या ठिकाणी सांस्कृतिक मंच जो आहे हा तयार केलेला आहे आणि या सांस्कृतिक मंचापाशी आपण आलेलो आहोत आणि सुरुवातीला मस्त असा एक आर्ट या ठिकाणी तयार केलेला आपण बघू शकत आहोत सांस्कृतिक मंचावर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पावनाथडी जत्रेमध्ये दाखवले जाणार आहेत सादर केले जाणार आहेत या ठिकाणी सर्व जनरल स्टॉल जे आहेत ते जनरल स्टॉल आपण बघणार आहोत त्या ठिकाणी विविध वस्तू आपण खरेदी करू शकणार आहात त्यामध्ये मसाले आहेत कपडे आहेत वेगवेगळे घाण्यावरचं तेल किंवा इतर सर्व वस्तू आपण ह्या सर्व डाव्या बाजूला जे जनरल सेक्शन आहे त्या ठिकाणी खरेदी करू शकणार आहात आणि या ठिकाणी शेवटी आल्यानंतर उजव्या बाजूला आपण बघणार आहोत या ठिकाणी फूड स्टॉल आहेत जे सुरुवातीला आपण समोर बघत आहोत या ठिकाणावरनं सगळे फूड स्टॉल जे आहेत हे सुरू झालेले आहेत फूड स्टॉल आपण बघत आहोत आणि हे सर्व फूड स्टॉल आपण सुरू झालेले आहे त्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे कोणाकोणाकडे काय काय आहे काय स्पेशल आहे ते आता आपण बघणार आहोत हे संपूर्ण व्हेज सेक्शन आहे या ठिकाणी वेगवेगळे स्नॅक्स म्हणजे आपण भजी आहेत पाणीपुरी आहे त्याचप्रमाणे पापड आहेत बटाटा चिप्स बटाटा सर्व वस्तू या ठिकाणी आपण स्नॅक्स स्वरूपात घेऊ शकणार आहात स्टॉल नंबर V208 या ठिकाणी उकडीचे मोदक जे आहे ते उकडीचे मोदक खाण्यासाठी गर्दी आहे या ठिकाणी मिदी मोदक रेग्युलर मोदक मोठा मोदक गुलकंद मोदक आणि त्याचप्रमाणे पुरणपोळी असे या स्टॉलवर आहे शेजारी भजी आहेत थालीपीठ स्टॉल नंबर 222 या ठिकाणी गरमागरम थालीपीठ आपण घेऊ शकणार आहात या ठिकाणी
एक कॅरेक्टर तयार केलेला आहे जो स्टॅच्यू आहे. आपण या ठिकाणी भेट देऊ शकता. हा जो स्टॅच्यू आहे तो वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्याशी काही बोलणार नाही, हलणार नाही, डुलणार नाही. हल्लिंग ना डोलिंग, ओनली स्टँडिंग असा हा स्टॅच्यू आहे. या ठिकाणी सर्व सुरुवातीला व्हेज स्टॉल आहेत. सर्व व्हेज स्टॉल दोन्ही बाजूला आहेत. आपण त्या ठिकाणी खरेदी पण करू शकता आणि खरेदी झाल्यानंतर आपल्याला जो आवडता सेक्शन आहे, व्हेज असेल नॉनव्हेज असेल, या ठिकाणी आपण खाण्यासाठी जाऊ शकणार आहात. आणि सांस्कृतिक मंचाच्या समोर जे आहे त्या ठिकाणी नॉनव्हेजचे स्टॉल जे आहेत या ठिकाणी सुरू झालेले आहेत. व्हेज सेक्शन संपला आहे, या ठिकाणी नॉनव्हेजचे स्टॉल जे आहेत ते सुरू झालेले आहेत. या ठिकाणी आपण नॉनव्हेजचा आनंद लुटू शकणार आहात. मध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आपण बघतोय एक वेगळा स्टॉल आपण बघतोय. या ठिकाणी चिकन लॉलीपॉप आहेत, मोमोज आहेत, बांगडा फ्राय आणि सुरमई फ्राय आपण घेऊ शकणार आहात. बांगडा फ्राय आणि सुरमई फ्राय. नॉनव्हेजचा दुसरा सेक्शन जो आहे त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी काही स्पेशल आहे का ते आपण बघणार आहोत. 2 नंबर सेक्शनमध्ये सुद्धा फिशचे वेगवेगळे प्रकार आहेत. चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे, अंडा थाळी आहे, बिर्याणी आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी सर्व मासे, मटन किंवा चिकन याचा आस्वाद घेऊ शकणार आहात. या ठिकाणी आपण अलिबाग स्पेशल आगरी कोळी सी फूड जे आहे हे आपण घेऊ शकणार आहात. या ठिकाणी चिकन थाळी आहे, कोळंबी फ्राय, चिकन थाळी, पापलेट, वेगवेगळे फिशचे प्रकार या ठिकाणी अवेलेबल. बांगडा आहे, पापलेट आहेत, ओले बोंबील, सुरमई, कोळंबी हे सर्व आपल्याला फ्रायमध्ये मिळणार आहे आणि त्याची थाळीसुद्धा अवेलेबल आहे. च्या सेकंड सेक्शनमध्ये सेकंड रोमध्ये स्टॉल नंबर 66 या ठिकाणी आपण येऊ शकता. आणि आता आपण आलेलो आहोत तिसऱ्या सेक्शनमध्ये जो नॉनव्हेजचा सेक्शन आहे. या ठिकाणी काही वेगळं आहे का आपण बघणार आहोत. तिसरा सेक्शन या ठिकाणी चौथा सेक्शन सुद्धा आहे. वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत. मित्रांनो या ठिकाणी 84 नंबरचा जो स्टॉल आहे थर्ड रोमध्ये हे आपण बघत आहोत. या ठिकाणी गावरान खेकडा करी फ्राय, चिकन थाळी, त्याचप्रमाणे मटक्यातील चिकन करी, चिकन फ्राय, आळणी हे सर्व अवेलेबल आहे. हा आहे आळणी रस्सा, खेकडा रस्सा, ओके, चिकन करी आणि हे आहे चिकन करी. आणि हा या ठिकाणी आपण खेकडा फ्राय आहे आणि चिकन फ्राय अशा पद्धतीने आपण खेकडा खाण्याचे जर शौकीन असाल तर स्टॉल नंबर 84 नक्की भेट द्या. आमच्या बिल्डिंग मध्ये पण येतात. स्टॉल नंबर 104 जो आहे या ठिकाणी कोंबडी वडे कोकणातील पद्धतीने या ठिकाणी आहेत. ही जी थाळी आहे ही केवढ्याला थाळी आहे? 150 रुपयाला थाळी आहे. यामध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे? वडे, रस्सा, सुक्क चिकन आणि राईस. आणि हे काय आहे? आणि काळे वाटाणे आणि भाकरी. भाकरी त्याच्याबरोबरच आहे. हे किंवा हे कुठले तरी भाकरी किंवा कोंबडी वडे आपण घेऊ शकणार आहात. आपल्याला ऑप्शन आहे या ठिकाणी ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी किंवा कोंबडी वडे असं सर्व या थाळीमध्ये मिळणार आहे. आणि 150 रुपयाला ही थाळी आहे. हा आहे रस्सा, चिकन फ्राय या ठिकाणी आहे आणि हा आहे इंद्रायणी राईस. मित्रांनो तिसऱ्या रोमध्ये रोहन भोजनालय जो या ठिकाणी परमनंट स्टॉल असतो तो सुद्धा या ठिकाणी आहे. यांच्याकडे वजळी थाळी आहे, मटन किमा थाळी, चिकन खरडा थाळी, चिकन लेग पीस थाळी असे वेगवेगळ्या थाळी या ठिकाणी आहेत. आपण या बघू शकत आहात. या ठिकाणी वेगवेगळ्या डिश जर आपल्याला अनुभवायच्या असतील, त्याची टेस्ट घ्यायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि हा स्टॉल नंबर आहे 106 या ठिकाणी आपण भेट देऊ शकता.
हा सुद्धा एक स्टॉल या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळे फिश आपण बघू शकतो. या ठिकाणी बांगडा जो आहे हा भरपूर मोठा आहे, साईज बांगडा फ्राय आहे. ही चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी आहे, बोंबील फ्राय आहे, पापलेट आहे, सुरमई आहे, चिलापी आहे. असे वेगवेगळे मासे आपण या ठिकाणी बघू शकणार आहात. स्टॉल नंबर 15, 115, स्टॉल नंबर 115, तिसऱ्या रो मध्ये उजव्या बाजूला. साहेबांनी वंसमोर दिलेलं आपल्याला. हा, परत एकदा वहिनींपासून. पहिलं सांगितलं असतं तर मी फेरन लावणी लावून आलो असतं की तुला फिरून लावायची लाव. आम्ही ना 1 महिन्यापूर्वी दोघं लग्नाला गेलो होतो. लग्नाला गेली बरोबर, जोडीने लग्नाला गेलो. आणि तिथे सगळे मंडळी काय म्हणले, महिला मंडळ, वहिनी नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. त्या बाया मी लाजले. काय वहिनी लाजता तुम्ही, लय भारी लाजतात वहिनी. त्यांना प्रोत्साहन देतोय लाजायला. बघ बाबा भाऊजी, आता नाव तर घ्यायचंय. घ्यायचं एक मस्त नाव घेतलं बरं का. भारी नाव घेतलं. भारी नाव. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अरे वा, तुम्हाला माहिती काय नाव काय घेतलं? नाव घेतलं? अहो केंद्रात केंद्र दूध केंद्र. वा, अहो केंद्रात केंद्र दूध केंद्र. वहिनी वा. माझ्या नशिबी पडलं हे काळं पेंद्र. काळं बेंद्र. होय भाऊजी. वहिनी असं बोलायचं नाही, असं बोलायचं नाही. बरं सांगतो, डोकं नाही फिरवायचं, असं बोलायचंच नाही. काळं बेंद्र म्हणताय. चुकलं. अहो, हे काळं उंदरे. मला वाटलं काहीतरी चांगलं बोलत असेल. भाऊजी मला सांगा, हा. या माणसाला मी खूप कंटाळलो. कंटाळला. होय, काय झालं वहिनी? कामाला जाताना हा, कचऱ्याची पिशवी मी त्यांच्या हातात देते. हातात देत आहे. त्यांना काय सांगितलं? काय सांगितलं? जाता जाता कचरा कचरकुंडीत टाका. सोपी गोष्ट आहे. बरोबर आहे का आहे का नाही? नाही? हे काय करतात माहितीये का? काय जाता जाता नदीच्या पात्रात टाकतात. अरे अरे अरे. मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपला पहिला एपिसोड जो आहे पावनाथडी जत्रेचा या ठिकाणी आपण संपवत आहोत. उद्या आपण आपल्या खादारमध्ये चॅनलसाठी शूटिंग करणार आहोत. त्या फूड चॅनल जे आहे आपलं त्यासाठी, आणि ते स्टॉल या ठिकाणचे आहेत व्हेज नॉनव्हेज ते बघणार आहोत.